विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत। अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे। आता मी नांदेड शहरातील श्रीनगर भागात आहे। असंच एक बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे। खरं तर भाजपाच्या वतीनं हे बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि भावी मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचा जे आहे ते उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे। खरं तर अनंत चतुर्थीच्या निमित्तानं या ठिकाणी हे बॅनर लावलं आहे। शहरात अनेक ठिकाणी अशाच आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जो आहे तो या बॅनरवर ठळक आणि मोठा लावण्यात आला आहे। भाजपाचे पदाधिकारी असलेले चैतन्य देशमुख आणि अमित सिंह तेहरा यांच्या वतीनं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत नेता, भावी मुख्यमंत्री असं म्हणत जे आहे ते या ठिकाणी बॅनर लावले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जे आहे ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांच्या वतीनं ही बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि बॅनरची जी आहे ते नांदेड शहरात मोठी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।